व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या मराठी निबंधाचा विषय आहे माझे आवडते पुस्तक. मित्रांनो, स्क्रीनवर मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यांचा उपयोग करून तुम्हाला हा निबंध तयार करायचा आहे. पुस्तकांचे महत्त्व. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असतात. ती आपल्याला ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देतात. पुस्तके वाचल्याने आपले ज्ञान वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. पुस्तके आपल्याला विविध व्यक्ती, संस्कृती, इतिहास आणि विज्ञान यांची माहिती देतात. पुस्तकामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच प्रत्येकाने वाचनाची सवय लावली पाहिजे. पुस्तके ही ज्ञानाची आणि संस्काराची खाण आहेत. वाचनामुळे जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. वाचनामुळे भाषेवर प्रभुत्व मिळते, शब्द संपत्ती वाढते आणि लेखन कौशल्य सुधारते. पुस्तके आपल्याला चांगले संस्कार देतात, तसेच जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा देतात. ती आपले मन प्रसन्न ठेवतात आणि कल्पनाशक्तीला चालना देतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही. पुस्तके आपल्याला सुजाण, सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक बनवण्यास मदत करतात. माझे आवडते पुस्तक श्यामची आई नाव. प्रेम त्याग संस्काराचा त्यात भरलेला ठाव. लेखक आहेत साने गुरुजी. महान त्यांचे कार्य, आईच्या प्रेमाचे केले त्यांनी सुंदर वर्णन सार्थ. प्रत्येक व्यक्तीचे एखादे आवडते पुस्तक असते. माझे आवडते पुस्तक म्हणजे श्यामची आई. हे पुस्तक महान साहित्यिक आणि समाजसेवक साने गुरुजी यांनी लिहिले आहे. या पुस्तकात आईचे प्रेम, कष्ट, संस्कार आणि त्याग यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. या पुस्तकातील भाषा साधी, सोपी आणि हृदयस्पर्शी आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांना आवडते. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींमधून आईचे महान व्यक्तिमत्व या पुस्तकात उभे केले आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करून जातो. प्रत्येक प्रसंगातून काही ना काही शिकण्यास मदत मिळते. हे पुस्तक वाचल्यावर आपल्या आईबद्दलचा आदर आणि प्रेम अधिक वाढते. श्याम हा या कथेतील मुख्य पात्र आहे. त्याची आई त्याला नेहमी सत्य, प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि चांगल्या वर्तनाचे धडे देते. त्यामुळे श्यामची आई हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते. श्यामला आई शिकवी सत्याचा मार्ग धर. प्रामाणिकपणा, दयाळूपणा सदैव मनात भर. आईचे कष्ट, त्याग अन माया वाचता डोळे भरती. तिच्या संस्काराच्या प्रकाशाने जीवन वाटा उजळते. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. ते एक प्रसिद्ध साहित्यिक, शिक्षक, समाजसेवक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. साने गुरुजी यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि हृदयस्पर्शी होती. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रे आणि बालसाहित्य लिहिले. श्यामची आई हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पुस्तक आहे. 9 नोव्हेंबर 2022 श्यामची आई ही साने गुरुजींची आत्मकथा आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता मांडली आहे. हे पुस्तक वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते आणि संस्काराचे महत्त्व समजते. साने गुरुजींनी आपल्या लेखनातून प्रेम, मानवता,
समानता आणि देशभक्ती यांचा संदेश दिला. त्यांच्या साहित्यामुळे आजही अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे साने गुरुजी हे मराठी साहित्यातील एक आदरणीय आणि महान लेखक मानले जातात. श्यामची आई या पुस्तकात श्याम नावाच्या मुलाची आणि त्याच्या आईची कथा सांगितली आहे. यात आई आणि मुलाच्या निर्मळ प्रेमाचे आणि साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचे भावुक वर्णन केले आहे. श्यामची आई त्याला चांगले संस्कार, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची सवय, दयाळूपणा आणि इतरांचा आदर करण्याचे धडे देते. आईचे प्रेम किती निस्वार्थ असते हे पुस्तक वाचताना जाणवते. श्यामची आई त्याला दिलेले नैतिकतेचे धडे, गरिबीतही आनंदी राहणे आणि कुटुंबातील प्रेम जपणे अशी कौटुंबिक मूल्ये किती सहजपणे सांगितले. या पुस्तकाचा मुख्य आशय म्हणजे आईच्या संस्कारामुळे मुलाचे व्यक्तिमत्व घडते आणि तो एक चांगला माणूस बनतो. तसेच सत्य, प्रेम, मानवता आणि सदाचार यांचे महत्त्व या पुस्तकातून प्रभावीपणे मांडले आहे. श्यामची आई हे पुस्तक आईच्या महानतेची जाणीव करून देणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे आहे. या पुस्तकातून मिळाली चांगुलपणाची शिकवण, आईवडिलांचा आदर करणे हीच खरी जपणूक धन. म्हणूनच हे पुस्तक माझ्या मनाला भावते फार. श्यामची आई माझे आवडते पुस्तक, असेन त्याचा मी ऋणी सदैव अपार. श्यामची आई या पुस्तकातून आपल्याला अनेक मौल्यवान शिकवणी मिळतात. आईवडिलांचा आदर करावा, त्यांचे प्रेम आणि त्याग समजून घ्यावा ही या पुस्तकाची प्रमुख शिकवण आहे. तसेच नेहमी सत्य बोलावे, प्रामाणिक राहावे आणि चांगले आचरण ठेवावे हेही या पुस्तकातून शिकायला मिळते. कष्ट, चिकाटी, दयाळूपणा, नम्रता आणि इतरांबद्दल आदर बाळगणे हे गुण जीवनात किती महत्त्वाचे आहेत. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही याची जाणीव हे पुस्तक करून देते. माणुसकी, प्रेम आणि सदाचार यांच्या आधारावर जीवन जगावे असा संदेशही या पुस्तकातून मिळतो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाला चांगला आणि आदर्श माणूस बनण्याची प्रेरणा देते. हे पुस्तक माणुसकीचे महत्त्व शिकवते. हे केवळ एक पुस्तक नसून जीवनाचा आदर्श पाठ आहे. वाचन हे ज्ञानाचे दार आहे आणि श्यामची आई हे त्या दारातून मिळणारे अमूल्य रत्न आहे. म्हणूनच श्यामची आई हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. या पुस्तकाने मला चांगले विचार आणि उत्तम संस्कार दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक एकदा तरी वाचावे असे मला वाटते. या पुस्तकातून मला आईवडिलांचा आदर करणे, सत्य बोलणे आणि गरजू लोकांना मदत करणे आणि चांगला माणूस बनण्याची शिकवण मिळाली. या पुस्तकातील श्याम हा मुलगा आणि त्याची आई यांच्यातील प्रेमळ नाते वाचताना मन भारावून जाते. श्यामची आई त्याला चांगले संस्कार, प्रामाणिकपणा, मेहनत आणि इतरांबद्दल आदर बाळगण्याचे धडे देते. तसेच चांगला माणूस बनण्यासाठी आवश्यक असलेले गुणही शिकायला मिळतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या.